तर मंडळी, खरं सांगा कशी दिसते साडी? सुंदर ना? तर ही साडी मला श्रेया कलेक्शनमधून रिसीव्ह झाली आहे, जी माझी खूप चांगली मैत्रीण आहे. सो आधी ना साडी बघून घ्या. साडीवर छान असे बटरफ्लायज आहेत, हातावर बटरफ्लाय आहे आणि साडी ना जागच्या जागी बसली आहे. त्याचे प्लेट्स पण जागच्या जागीच आहेत. साडी ना अतिशय हलकी, सॉफ्ट, मुलायम अशी आहे, जी अंगावर बसून राहणार आहे. साडीवरच्या सुंदर अशा बटरफ्लायवरून कळालं असेल की साडीचं नाव राजपंख बटरफ्लाय साडी आहे. मुळात ना साडीचा कलर कॉम्बिनेशन पण किती सुंदर वाटतोय ना, म्हणजे असा पिंक कलर आणि त्याच्यावर रॉयल ब्लू साडी आणि ब्लाऊजवर ना हे वर्क केलेलं बटरफ्लाय ऑलरेडी होतं. साडीचं फिनिशिंग, डिटेलिंग पण किती सुंदर आहे. असे बटरफ्लाईज, हातावर छान असं वर्क केलेलं बटरफ्लाय आणि साडीच्या पदराला ना हे असे लटकन पण लावलेले आहेत, जे साडीला अजून सुंदर बनवतात. सो आता गणपती बाप्पा येत आहेत, म्हणजे काय, बॅक टू बॅक फंक्शन्स. सो जर तुम्हाला साड्या ऑर्डर करायच्या असतील तर तुम्ही श्रेया कलेक्शनमधून ऑर्डर करू शकता. ट्रस्टेड पेज आहे आणि तिच्याकडे ना आता खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन आलं आहे. तर तुम्ही तिच्या पेजला नक्की फॉलो करा आणि तिच्या ग्रुपला पण ॲड व्हा. सो तुम्ही साडी तर बघून झाली आहे की किती सुंदर आहे. उरला प्रश्न ब्लाऊजचा, कारण का ब्लाऊज जर नीट नसेल ना तर ती साडी परत नेसली जात नाही. सो मी जिच्याकडून ब्लाऊज शिवून घेते ना तिच्या पण पेजला मी ॲड करणार आहे, टॅग करणार आहे. तर सो तिला पण फॉलो करायला विसरू नका.